ताई काय सांगाल, आज पुन्हा एकदा राजानं प्रथम क्रमांक भेटलेला आहे, काय सांगाल कसं नियोजन केलेलं आजचं? आमच्या भागातलं मैदान म्हणलं तरी चालेल. नियोजन काय आपणच केलं, पण ह्या भागातल्या मैदानात आज 1 नंबर झाला. खूप आनंद आहे. आणि ह्याचं सगळं श्रेय राजा, संग्राम आणि आप्पा या तिघांना जाते. शेवटी संग्रामच्या भागातलंच मैदान होतं, त्यांच्या पण भागातलं जवळचं मैदान होतं, काय सांगाल त्याविषयी? गाडी चांगली पळाली, नशिबात आमच्याच होतं, त्यामुळे सगळं घडत गेलंय. गाडीत भरलेला बैल खाली उतरवलाय. हो, मी गाडीत बसलेली, स्टेजवरनं पुकार दिला, ताई तुमचा सन्मान आहे, या उतरून खाली उतरते तर आपले KG बैलप्रेमी त्यांची मुलाखत मध्ये वेळ गेला. तिथनं स्टेजवर गेली तर पोरं आलीच आपल्या पैरकऱ्यांची, नाही ताई तुम्ही बोलाच म्हणून. मग परत ऑब्जेक्शन घेतलं, लगेच सक्सेसफुल पण झालं. आणि तेवढी पण नजर पण असायला लागते, तेवढी माझी नजर होती, पण आमचं शेट जास्त लगेच म्हणतात टांग्यानं मार खाल्ला आणि गबस असलं काय बोलू नका. त्यामुळे नाही, आता तुम्ही जायगावला बघितलं, आम्ही तिथं हल्लोच नाही का, तर आम्हाला माहित होतं, पण आज शेट जे असल्यामुळं त्यांच्या कारण म्हणजे निकालासाठी तुम्हीच पुढे गेलेला, शेटजी तर माझ्यावर होते. शेटजींचं म्हणणं असतं की आपल्या गाडीने टांग्यानं मार खाल्लाय, पण काय आता शेपूट चावलाय, चुकीचं वळण लागून ना क्षेत्राला, म्हणून ऑब्जेक्शन घेतलं. आपण विषयी काय सांगाल, आज पुन्हा एकदा त्यांनी तुम्हाला? आप्पा सुनील मोरे पुकारतात एक निष्ठताईंचा जाकी म्हणून, आज त्यांनी सिद्ध केलं. आमचं थोडं झालं खाली सुट्टीला, त्याला पोहायचंय तेव्हा, पण झालं आप्पा बसले गाडीवर. म्हणजे थोडस झोपायला पण वेळ लागलेला, काय झालेलं नाही, आम्हाला निकाल नंतर दिला ना, लेट दिल्यामुळे आपली गाडी लेट आली खाली, त्यामुळे वेळ झाला. दादा काय सांगाल पायऱ्याविषयी? आप्पानी पायरा केलाय या काय सांगाल, पायरा कसा जुळून आला नाही? पायरा आप्पानी मामानं आणला होता जुळून, आणि त्यानंतर मग परत ताईसनी पण लावल्यानंतर मग फायनल झाला. तिथं पुढे मग एक चिठ्ठी आली ताईनी, आम्ही दोनच चिठ्ठीवर पळाली बरं का. दोनच चिठ्ठीवर पळालोय. 6 मध्ये यांची निघाली 6 नंबर तासाव, पण आमचा नाव राजा पोहोचला नव्हता. परत आपण म्हणलं आपले नाव पळूया 13 मध्ये 5 नंबर तास होतं. असं झालं लागलं. आज तुम्हाला मग सकाळी पण विचारलेलं, म्हणले पहिल्यांदाच जोडी पडली, कशी पडली? एवढी चांगली पाहिली, जरा सिमीला जरा चिखलामुळे जरा प्रॉब्लेम झाला पाहिजे. पहिला जरा काय झालं, ते पायाचं ते निघत नव्हतं, आणि त्यात पाठी जरा चिकून जरा जास्त झाला होता मध्याला, नक्यामध्ये ती पाय पहिल्याला उचलू शकत नव्हता, त्यामुळे जरा बैल जरा कमी पाहिला होता. परत आपण बैल फायनलला बैल किती पाहिला. ताईंमुळे तुम्हाला फायनलला पळायला भेटले, आज काय सांगाल? ताईंमुळे काय नाही. म्हणजे त्या मुलांनी ऑब्जेक्शन घेऊन आलेच माझ्याकडे की नाही ताई हो का बघा दिसतंय, मग चला बोलूया म्हणलं. असं पण काही नाही की आम्ही अपेक्षा घेतले, परफेक्ट पोरं माझ्याकडे अगोदर आले की ताई तुम्ही ऑब्जेक्शन घ्या म्हणले. मी परत जाऊन सांगितलं की ऑब्जेक्शन आहे. असं नाही केलं पाहिजे. तसं पळताना कसं प्रत्येकाला ड्रायव्हर असते, प्रत्येक 7 जण फायनलला पळते आणि सीमेला पळते, पण असं नाही झालं पाहिजे. हा भागातला गोलाल तुम्हाला आज किती महत्वाचा होता? म्हणजे पायरा पण तसा नियोजन मध्ये नाही, आज 100% गाडी राहणार होती, पावसात जरा अडचण झाली, पण आज 100% गाडी कुठून पण कशी पण लागली असती तरी गाडी राहणार होती, कारण नियोजन तसं होतं. नियोजन तसं होतं. आपण भागातल्या मैदान वाटलं की संग्राम राहतो, काशीगावला पण राहिला मैदान मोठं होतं, बैल चांगला, आणि काळ्या रानाला जास्त पळतोय. आज पात्र बैल लय पोहतोय, पण बैलाला पैरत होत नव्हतं. आता ह्या महिन्यात जवळजवळ बरीच माणसाचा फोन करायला काशीगाव, या 2 म्हणजे त्या पैरा 2 नंबर घेऊन मातीच्या रानाला कासेगावचं पण सेम रान होतं, आणि आजचं पण वारुंजीचं सेम रान आहे. प्रत्येक ठिकाणी म्हणून आणि दोन्ही नंदी सेमीला कमी पडले असतील म्हणून मार खाल्ला. कुठलाही नाही, तसं काय नसतंय. ताई काय सांगाल, आता आगामी उत्तर महाराष्ट्रातलं एक मोठं हिंद केसरी, युवा हिंद केसरी मैदान येतं? गणेश भाऊ बनकर यांचा मला कॉल आलेला की ताई ह्या मैदानाला येऊन तुम्ही मैदानाची शोभा वाढवावी म्हणून. मी जाणार आहे ऍक्च्युअली 22 तारखेला त्या मैदानाला. नाशिकच्या खूप लांब आहे, पण शेठजी म्हणतात ह्या क्षेत्रात आलंय तर तुम्ही सगळं सोसलं पाहिजे, आणि मी सगळ्यांना आव्हान करीन. उत्तर महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं मोठं मैदान गणेश भाऊनी घेतलंय. सर्वांनी या मैदानाला येऊन या मैदानाची शोभा वाढवा. आपला राजा पण जाणार आहे, राजा 2 दिवस अगोदर जाईल, मी मैदाना दिवशी जाणार आहे. बघूया आता तिथं काय राजा काय करतोय, आप्पा काय करते, सगळं आप्पाच्या गाड्यात आहे ती. या क्षेत्रामुळे एक वेगळी ओळख निर्माण होते, तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमाला पण बोलवलं जातंय. नाही, या बैलगाडी क्षेत्रानं मला भरपूर मोठा परिवार दिलाय.
आणि कसं मला सगळे आपली वाटतात. मी कधी तुझा भाऊ असा करत नाही. ह्या क्षेत्रानं मला खूप मोठा परिवार दिलाय मी म्हणेन. आणि उत्तर महाराष्ट्रातलं म्हणजे ह्यांचं स्वप्न पण पूर्ण करणारे म्हणजे राजा, म्हणजे जी घाटावरची आपल्या इकडची बैल आहेत ती आता ते इकडे वर पाहताना हे दिसतात. एक आयोजकाला वाटतंय ना सगळ्यातलं टॉपचं नंदी आमच्या मैदानाला येऊन पळावत. त्यासाठी आपण पण जाऊन त्यांच्या मैदानाची शोभा वाढवायची की आयोजक टिकला पाहिजे. सगळी आली, सगळी मैदान छान झालं तर अजून चांगली मैदानं भरतील. आयोजक कसं हौसानं मैदान घेत असतात, तिथं जर गाडी संख्या कमी असेल तर 100% आयोजकाचा मोड होतो. त्याला वाटतं की एवढा आपण खर्च करून एवढं मेहनत घेऊन गाड्या कमी आल्या. त्यासाठी म्हणजे माझा उद्देश की बाबा प्रत्येक बैलगाडी मालकाने जसं शक्य होईल तसं तुम्ही त्यात सहभागी व्हा. ते तर उत्तर महाराष्ट्रातलं आहे, सगळ्यात मोठं मैदान आहे, चांगली बक्षीस आहेत आणि नियोजन पण चांगल्या प्रकारचं आहे. आणि शेवटी इकडून तिकडून येणं जाणं राहिलं तर लोकांचा ओळखी वाढतील, परिचय होईल आणि बैलांचं पण म्हणजे ह्या भागात त्या भागात घेऊन जाईल. धन्यवाद ताई. धन्यवाद.